खूप वेळा ढोकळा बनवला, पण नेहमी काही ना काहीतरी बिघडतंच आणि ढोकळा काही परफेक्ट बनत नाही. पण आज मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगणार आहे. हे प्रमाण वापरून मार्केटसारखा सुपर सॉफ्ट जाळीदार ढोकळा तुम्हाला घरच्या घरी बनवता येईल आणि तुमचा ढोकळा इथून पुढे कधीच बिघडणार नाही. या रेसिपीसाठी मी वापरलेलं आहे विकतचं सम्राटचं बेसन पीठ. हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळून न घेता जर बनवलं तर त्याच्या गुठळ्या होतात. घरातील कोणत्याही एका वाटीचं प्रमाण फिक्स करून घ्यायचं. खूप जास्त दाबून न भरता हलक्या हाताने पीठ भरून घ्यायचंय. या कपाने आपल्याला 2 कप एवढं हे बेसन पीठ घ्यायचंय. आता पीठ लगेचच चाळून घेऊया. यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे, अर्धा चमचा मीठ घालायचं आणि 3 चमचे साखर घालायची. पिठी साखर घालणार असाल तर 4 चमचे पिठी साखर घालू शकता. यामध्ये घालायचंय सायट्रिक ऍसिड. हे सायट्रिक ऍसिड मार्केटमध्ये तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोर्समध्ये अगदी इझिली मिळून जाईल. 1 चमचा सायट्रिक ऍसिड आणि पाव चमचा येलो फूड कलर घालायचा आहे आणि कोरड्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. ज्या कपाने पीठ घेतलं त्या कपानेच पूर्ण 1 कप पाणी घालून घ्यायचंय. याला व्यवस्थित मिक्स करून याच्या गुठळ्या फोडून छान स्मूथ असं बॅटर तयार करून घेतलं. पोह्याच्या चमच्याने 2 चमचे पाणी घालायचंय आणि 2 चमचे तेल घालायचंय. तेल घातल्यामुळे ढोकळा खाताना घशामध्ये अजिबात अटकत नाही आणि मिश्रण छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय. 10 मिनिटांसाठी आता आपण याला साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण ज्यामध्ये ढोकळा स्टीम करणार आहोत त्या ताटाला किंवा टीनला तुम्हाला इथं तेल लावून घ्यायचंय. तर 1 चमचा तेल घातलं आणि ते व्यवस्थित पसरवून घ्यायचंय. आता कढईमध्ये 2 ग्लास पाणी घातलंय, त्यामध्ये स्टँड ठेवलंय आणि वरून आपल्याला झाकण ठेवून ह्याला एक छान अशी वाफ येईपर्यंत याला असं बंद करून ठेवायचंय. मिश्रण पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं. त्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा घातला, 1 चमचा पाणी घालायचंय आणि हे मिश्रण छान फेटून घ्यायचंय. अगदी काही सेकंदातच मिश्रण छान फुलून अगदी हलकं-फुलकं तयार होतं. लगेचच हे मिश्रण आपल्याला तेल लावलेल्या ताटामध्ये पसरवून घ्यायचंय आणि थोडंसं याला आपल्याला टॅप करून घ्यायचंय. सोडा घातल्यानंतर लगेचच आपल्याला फेटून घेतलेलं हे मिश्रण कढईमध्ये ठेवायचंय. कढई गरम असतानाच मिश्रण ठेवलं तर ते छान फुलतं. आता झाकून ठेवायचंय आणि 15 मिनिटं याला अजिबात उघडून नाही पाहायचंय. 15 मिनिटानंतर आपल्याला ढोकळा चेक करून पाहायचंय. सुरी क्लीन निघाली म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट तयार झाला. आता फोडणी तयार करून घेऊ. फोडणीसाठी पॅनमध्ये 1.5 चमचा तेल घातलं, 1 चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरे घालायचे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या, 1 कढीपत्त्याचा ढाळा घालायचा, 2 चमचे साखर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता अर्धा कप पाणी घालायचंय आणि पाण्याला चांगली उकळी आली की आपली फोडणी तयार झाली. ढोकळा थंड झाला की त्याच्या साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि तुम्हाला ज्या आकारात हवा असेल त्या आकारामध्ये ढोकळा कट करून घ्यायचा. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तयार केलेली जी फोडणी आहे ती यामध्ये घालायची. मार्केटसारखा मऊ लुसलुशीत जाळीदार असा परफेक्ट ढोकळा बनवून तयार होतो. ढोकळा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. Instagramवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी लगेचच तुमच्यासोबत शेअर करते.